Good morning, friends. I am Yogesh Kabade, your language teacher. Welcome back again. विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट पाहिला होता आणि त्याच्यानंतर त्यातलं आपण हेही बघितलं होतं की सात प्रश्नामध्ये आपलं प्रश्नपत्रिका विभागलेलं असतं आणि त्यातलं पहिला प्रश्न जो लँग्वेज स्टडीचा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. ते आपण डिटेलमध्ये बघितलं होतं. आपण या व्हिडिओमध्ये आपले जे उर्वरित 6 प्रश्न आहेत म्हणजे प्रश्न क्रमांक 2 सीन पॅसेजेस, त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पोएट्री, प्रश्न क्रमांक 4 अनसीन पॅसेजेस आणि त्याच्यामध्येच बी मध्ये समरी रायटिंग, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 लेटर रायटिंग आणि त्याच्यामध्येच ऑर मध्ये बी मध्ये म्हणजे प्रश्न रायटिंग अ डायलॉग किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच, त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्ये व्हर्बल टू नॉन व्हर्बल रायटिंग स्किल आपण बघणार आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न 6 बी मध्ये आपण एक्सपांड द थीम म्हणजे ड्राफ्टिंग अ न्यूज आयटम किंवा रायटिंग द स्टोरी हे बघणार आहे आणि शेवटचा जो प्रश्न आहे तो भाषांतर. हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. सो कुठे जाऊ नका, बघत राहा. तुमच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. तुम्ही जर चांगलं लक्षपूर्वक बघितलात, जे ऑर्डिनरी स्टुडंट आहेत त्यांना पास होण्यासाठी मदत होईल आणि ज्यांना स्कोर करायचा आहे, पैकीच्या पैकी मार्क घ्यायचे, त्यांनाही त्याचा उपयोग होईल. ओके, सो वेलकम बॅक अगेन. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळतोय. दुसरा प्रश्न काय आहे तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो? दुसरा प्रश्न आहे आपला टेक्स्च्युअल पॅसेजचा. तुम्हाला माहित आहे की आपल्या टेक्स्टबुक मध्ये एकूण 14 लेसन्स आहेत तुम्हाला दिलेले आणि त्या 14 लेसन पैकी तुम्हाला 2 पॅसेजेस दिले जातात. 11 ते 13 ओळीचे 2 पॅसेजेस दिले जातात तुम्हाला आणि त्या 2 पॅसेजेसचं तुम्हाला कॉम्प्रेहेन्शन करायचं असतं म्हणजे लिहायचं असतं. त्याचा पॅटर्न ठरलेला आहे की तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये ए आणि बी असे 2 क्वेश्चन असतात. ए मध्ये 5 प्रश्न असतात, A1, A2, A3, A4, A5 आणि बी मध्ये 5 प्रश्न असतात, B1, B2, B3, B4, B5 आणि हे प्रत्येक प्रश्न 2 मार्कासाठी असते. म्हणजे A1 म्हणजे एक पॅसेज तुम्हाला 10 मार्कासाठी आणि बी चं एक पॅसेज 10 मार्कासाठी, असं एकूण 20 मार्काचा हा प्रश्न आहे. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने सोडवला तर तुम्हाला या 20 पैकी 20 मार्क मिळू शकतात. आता याच्यामध्ये A1 मध्ये काय असते बघा किंवा B1 मध्ये काय असते. आता A1 मध्ये काय असतं तेच B1 मध्ये असणार आहे, A2 मध्ये काय तेच B2 मध्ये असणार, म्हणजे त्याचा पॅटर्न सारखा आहे. आता A1 मध्ये तुम्हाला काय विचारलं जात आहे, तुम्हाला तो जो पॅसेज दिलेला आहे पुस्तकातला तुमचा 14 लेसन मधला एक पॅसेज, त्याच्यावरचं सिंपल फॅक्ट तुम्हाला विचारलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, तुम्हाला एखादं पॅसेज दिलं असेल त्यातलं काय फॅक्ट आहे ते विचारायचं. मग ते विचारतात कसं, A1 आणि B1 मध्ये प्रश्न कसे असतात बघा, तर तुम्हाला ट्रू फॉल्स या प्रकारे विचारतात. ट्रू आणि फॉल्स मध्ये लिहा म्हणून. जर आपण एखादं क्वेश्चन पेपर घ्यायचं म्हणलं, बघायचं म्हणलं तर तुमच्या लक्षात येईल बघा. आता आपण सीगलचं म्हणलं तर त्याच्यामध्ये एखादं सीगल वरचं वाक्य दिलं असेल, द यंग सीगल हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाइट, ट्रू किंवा फॉल्स असं विचारतील तुम्हाला. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट म्हणून विचारतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल, द यंग सीगल सॉ अ व्हॉस डॅश डॅश बिनीथ सी असं आपण म्हणलं तर आपण काय म्हणणार, ग्रीन सी. एक्झाम्पल देतो. म्हणजे एकतर कंप्लीट द विचारतील, नाहीतर ट्रू फॉल्स विचारतील, नाहीतर चूज फ्रॉम द पॅसेज विचारतील, चूज फ्रॉम द ऑप्शन्स विचारतील किंवा मॅच करायला सांगतील. तुम्हाला एखादं हे दिलं असेल आणि तुम्हाला मॅच करायला सांगतील. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या. किंवा कंप्लीट करायला सांगतील. वाक्य दिलेलं असेल, अर्ध वाक्य तुम्हाला कंप्लीट करायला सांगतील. मग तुम्ही काय करू शकता, तुम्ही एक लक्षात घ्या की याचा जे उत्तर आहे ते फॅक्ट असतं आणि तिथं असतं, ते बदलत नाही कधी पण. बरोबर की नाही. आता तुम्ही म्हणलं तर सीगल कसं लँड झालं सीवर, ड्रॉप्ड हिज लेग्स फर्स्ट आपण म्हणतो की नाही, हे फॅक्ट आहे. तुम्ही तो पॅसेज बघायला गेला तर ते फॅक्टच आहे आणि ते तुम्ही शिकलेला आहात ऑलरेडी. मग तुम्ही एक लक्षात घ्या, A1 आणि B1 मध्ये तुम्हाला फॅक्ट विचारले जातात जे बदलत नाही आणि ते तुम्हाला शॉर्ट अर्ध्या मार्कामध्ये विचारलं जातात, 2 मार्काचं. म्हणजे A1 आणि B1 चे असे मिळून तुम्हाला 2-2 4 मार्काचं विचारलं जात आहे. त्याच्यानंतर आता A2 मध्ये काय असतं बघा. A2 मध्ये पण काय दिलं असतं तुम्हाला, फॅक्टच असते पण ते कॉम्प्लेक्स असते. म्हणजे ते जे तुम्हाला विचारलं जात आहे ते पॅसेज मध्ये सगळीकडे विखुरलेलं असतंय आणि तुम्हाला ते कलेक्ट करून लिहायचं असतंय. मग हे कलेक्ट करून लिहिण्यासाठी काय करतात, तुम्हाला कधी कधी तुम्हाला एखादा WH चं क्वेश्चन विचारतात ते, नाहीतर काय करतात कधी कधी तुम्हाला ते वेब देतात एखादा आणि वेब कम्प्लीट करा म्हणतात.
किंवा तुम्हाला काय करतात एखादं टेबल देतात, ते टेबलमध्ये कम्प्लीट करा होतं, हे फॅक्टच असतंय. बट दॅट इज स्कॅटर्ड इन द होल पॅसेज, आणि तुम्हाला तो पॅसेज वाचून त्याच्यातलं ते कलेक्ट करून तुम्हाला काय विचारलं ते लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल तुम्ही आताचा तो सिगलचा पॅसेज घेतला, त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी, द ऍक्शन डन बाय पॅरेंट्स अँड फॅमिली मेंबर्स फॉर यंग सिगल. त्या यंग सिगलसाठी त्याच्या पॅरेंटने काय काय केलं हे तुम्हाला विचारलं त्याने, म्हणजे वेब सारखं दिलं आणि तुम्हाला ते विचारलं, मग तुम्ही त्या पद्धतीने तिथं ते लिहू शकता. पॅसेजमध्ये ते दिलेलं असतं, तो तुम्ही सोडवायचा आहे आणि डायरेक्ट फक्त उत्तर लिहायचंय तुम्ही. त्याच्यानंतर तुम्हाला A3 मध्ये किंवा B3 मध्ये काय क्वेश्चन असतं थर्डचं, त्याच्यामध्ये तुम्हाला व्होकॅब्युलरी विचारलं जातं. तुम्हाला माहित आहे की आपल्याला त्या पॅसेजमध्ये काही वर्ड्स असतात जे महत्वाचे असतात, ज्याचं व्होकॅब्युलरी आपल्याला माहित असायला पाहिजे, जे पुस्तकमध्ये तुम्हाला शिकवताना पण शिक्षकांनी सांगितलेलं आहे. तसे पॅसेजचं ते व्होकॅब्युलरी जे आहे, मग त्याच्यामध्ये सिनॉनिमस असतील, अँटोनिमस असतील, त्याचं मिनिंग असेल, वन वर्ड असेल, हे तुम्हाला विचारलं जातं. हे कसं विचारतात ते, एखाद्या वेळेस काय करतात, काही इकडच्या बाजूला वर्ड देतात आणि इकडच्या बाजूला त्याचं मिनिंग देतात आणि तुम्हाला मॅच करा म्हणून सांगतात. किंवा तुम्हाला कसं विचारतात ते, इकडच्या बाजूला सिनॉनिमस देतात आणि इकडच्या बाजूला त्याचे म्हणजे ते वर्ड्स आणि सिनॉनिमस दिले जातात. किंवा कधी कधी तुम्हाला वर्ड्स दिले जातात, त्याचे अँटोनिमस दिले जातात, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, एक वर्ड, आणि तुम्ही काय करायचं, मॅच करायचं असतं. आता हे मॅच करताना लक्षात घ्या तुम्ही, तो शब्द तिथं दिलेला असतो पॅसेजमध्ये, त्याचं मिनिंग दिलेलं असतंय आणि तुम्हाला तो व्यवस्थित लिहायचा असते. तुम्हाला 2-3 जे आधी तुम्हाला येतात ते सोडवायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही सिगलचं उदाहरण घेतलं, त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय श्रीकिंग, रिच, अम्युज्डली आणि एक्झॉस्ट, आणि त्याचं मिनिंग दिलंय अ चेन ऑफ हिल्स, मेकिंग अ लाऊड क्राय, विअर आउट आणि प्लेजरेबली. आता तुम्ही इथं मॅच करताना, आता श्रीकिंग म्हणजे काय, मेकिंग अ लाऊड क्राय, रिच म्हणजे काय, चेन ऑफ हिल्स, मग तुम्हाला ते बघून तुम्हाला करेक्ट आन्सर लिहायचं असतं ते, बरोबर आहे की नाही. तुम्ही पॅसेज चांगल्या पद्धतीने बघितलं, ते सगळे वर्ड बघितलं, तुमच्या पुस्तकमध्ये लेसनच्या बाजूला अशा पद्धतीने दिलेले असतात बघा, हे वर्ड सगळे तुम्हाला हे अशा पद्धतीने वर्ड्स दिलेले असतात इकडं. हे सगळे जरी वर्ड बघितला तुम्ही, तरी तुम्हाला काय होतंय की तुमचे जे हे सगळेच प्रत्येक लेसनच्या खाली तुम्हाला हे दिलेले आहेत आणि ते तुम्ही वर्ड बघू शकता आणि बघून तुम्ही त्याचं सिनोनिमस, अँटोनिमस लिहू शकता. हे झालं A3चं. म्हणजे लक्षात घ्या की आपला जो पॅसेज आहे त्याच्यामध्ये A1 मध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन होते, ट्रू फॉल्स किंवा कम्प्लीट वगैरे. A2 मध्ये वेब किंवा WH चे क्वेश्चन होते, टेबल वगैरे लिहायचं. A3 मध्ये व्होकॅब्युलरीचं आहे आणि A4 मध्ये आता तुम्हाला ग्रामर टॉपिक आहे. म्हणजे ग्रामर म्हणजे कसं, आता तुम्हाला जे टेक्स्च्युअल आणि नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहेत, आता ऍड ए क्वेश्चन टॅग असेल किंवा मेक पास्ट टेन्स असेल किंवा एखादं फ्युचर टेन्स करायचं असेल किंवा डिग्रीचं वाक्य असेल किंवा चेंज द व्हॉइसचं वाक्य असेल, ते तुम्हाला वाक्य पण दिलेलं असतं, त्याचे 3 ऑप्शन पण दिले असतात, म्हणजे आन्सर पण दिले असतात, फक्त तुम्ही फाइंड आउट करायचं असतं. हे तुम्हाला 2 मार्कासाठी असतं, म्हणजे एका पॅसेजमध्ये 2 मार्कासाठी, एका पॅसेजमध्ये 2 मार्कासाठी, म्हणजे 4 मार्काचं तुम्हाला A4चं क्वेश्चन असतंय आणि B4चं क्वेश्चन असतंय. त्याच्यानंतर आता शेवटचा जो प्रश्न आहे त्या पॅसेजमध्ये, तो A5 किंवा B5 आपण त्याला म्हणतो. हा प्रश्न खूप महत्वाचा, विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. हा प्रश्न कसा असतो, तर तो तुमचा पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन असतो. म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, डू यू ऍग्री, व्हॉट डू यू थिंक, व्हॉट इज युअर ओपिनियन, अशा प्रकारचा प्रश्न असतो तो. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही हे सिगलचं एक्झाम्पल घेतला, तर इथं काय त्यांनी म्हटलं, काय प्रश्न विचारला बघा, डू यू रिमेंबर द थिंग युअर पॅरेंट्स टॉट यू, व्हॉट वॉज इट. काय विचारलं बघा, डू यू रिमेंबर द थिंग युअर पॅरेंट्स टॉट यू. अशा प्रकारचं पर्सनल रिस्पॉन्स त्यांनी तुम्हाला विचारलं, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला काय शिकवलं ते तुम्हाला आठवतंय का. मग पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन असेल आणि तो जर येस नो टाइपचा क्वेश्चन असेल, तर पहिल्यांदा तुम्ही ते येस किंवा नो आन्सर द्यायचं, त्याला 1 मार्क असतंय, आणि पुढं मग व्हॉट वॉज इट, काय ते, मग त्याच्या पद्धतीने तुम्ही लिहायचं. तुम्हाला काय विचारलं जाईल, म्हणजे तुमचं पर्सनल रिस्पॉन्स आधी द्यायचा, म्हणजे येस किंवा नो लिहायचं. तुम्ही समजा येस किंवा नो लिहिता डायरेक्ट उत्तर लिहिलं तर तुमचा 1 मार्क जातो, तुम्हाला 1 मार्क मिळणार नाही. आणि नुसतं तुम्ही येस लिहिलं किंवा नो लिहिलं तरी तुम्हाला 1 मार्क मिळू शकते. आणि हे पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न सोडवायचं नाही अजिबात, कारण तुम्हाला हे 2 पॅसेजमध्ये, टेक्स्च्युअल पॅसेजमध्ये 2 असतात, त्याच्यामध्ये 100% एखादा तरी पर्सनल रिस्पॉन्सचा असतो आणि एखादा तरी डू यू ऍग्री वगैरे असतं ते. मग तुम्ही येस किंवा नो लिहिलं तर त्याला 1 मार्क मिळतो आणि पुढे त्याचं डेफिनेशन, म्हणजे तुम्हाला काय विचारलं ते लिहिलं तर त्याचं मिळू शकतं. अशा पद्धतीने तुम्हाला 2 पॅसेजेस दिलेले आहेत. एक लक्षात घ्या, तो पॅसेज तुम्ही आधी शिकलात का नाही शिकलात हे महत्वाचं नाही,
तिथं पेपरमध्ये तुम्हाला तो दिल्यानंतर पहिल्यांदा एकदा तो पॅसेज वाचायचा आणि पॅसेज वाचल्यानंतर तुम्ही काय करायचं, क्वेश्चन वाचायचे परत. आणि क्वेश्चन वाचल्यानंतर तुम्हाला काय सांगितलं त्यांनी, मग तेवढाच पोर्शन त्या पॅसेजचा वाचायचा आणि मग नंतर ते उत्तर सोडवायचं आणि मग नंतर तुम्ही लिहून काढायचं. आता ट्रू फॉल्स विचारले तुम्हाला तर डायरेक्ट तुम्ही नंबर टाकायचा, A1 त्यातलं 1 2 3 4 किंवा B1 त्यातलं 1 2 3 4 आणि त्याचे आन्सर लिहायचे. क्वेश्चनचं ते क्रमांक व्यवस्थित लिहा. लक्षात घ्या, क्वेश्चन नंबर 2 आहे त्याच्यातलं A आहे म्हणजे पहिला पॅसेज, त्याच्यातलं A1 आहे आणि त्यातलं पहिलं आहे. हे सगळे तुम्ही जे सब सेक्शन आहेत ते बरोबर लिहायचे. आणि पेपर सोडवताना कसं लिहायचं तुम्ही लक्षात येते का तुम्हाला, तर हा जो आपला पेपर असतो त्याच्यामध्ये इथं A1, इथं A2, इथं A3 आणि पलीकडच्या बाजूला A4 आणि A5 अशा पद्धतीने, म्हणजे एका पानावर तुमचा एक पॅसेज झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही लिहा. त्यानं काय होईल माहितीये का, तुमच्या पेपरमध्ये सुटसुटीतपणा येईल आणि तुमचं एखादा राहिलं असेल तरी तुमच्या लक्षात येईल, परत मग तुम्ही ते कव्हर अप करून लिहू शकता. बरोबर आहे की नाही. आणि अशा पद्धतीने आपण टेक्स्च्युअल पॅसेज सोडवू शकतो. आता हे टेक्स्च्युअल पॅसेज सोडवताना क्वेश्चन नंबर 2 मध्ये अशाच पद्धतीने अजून एक क्वेश्चन असतो बघा, तो अनसीन पॅसेज म्हणून येतो. तो कुठे येतो, क्वेश्चन नंबर 4 मध्ये येतो. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मध्ये ए मध्ये तुम्हाला अशाच पद्धतीने, म्हणजे इथं 2 पॅसेज A1 A2 A3 A4 A5 दिलेत ना, तसंच अजून एक पॅसेज दिला असतो. फक्त तो पॅसेज काय केलेला असतो, तो पॅसेज बाहेरचा असतो, म्हणजे पुस्तकाच्या बाहेरचा असते. त्याची व्होकॅब्युलरी लेवल सेम असते. तिथं पण 5च क्वेश्चन विचारले असतात. तिथं पण A1 A2 A3 A4 A5 असेच प्रश्न असतात. तिथं पण लक्षात ठेवा, A1 मध्ये फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, सिंपल फॅक्च्युअल. B1 मध्ये कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल असतात. C1 मध्ये व्होकॅब्युलरी असते. D मध्ये ग्रामर असते आणि E मध्ये पर्सनल रिस्पॉन्स टाईप असते, किंवा त्याला आपण 5 म्हणतो. आणि इथं पण तुम्हाला ट्रू फॉल्स विचारलं जातंय किंवा कम्प्लीट विचारलं जातंय. आणि हा पॅसेज काय करायचा, तुमचा तो पॅसेज ओळखीचा नाही, लक्षात घ्या. तो नवीन पॅसेज आहे, त्यामुळं तो पॅसेज एकदा नाही दोनदा वाचायचा, लक्ष देऊन वाचायचं, पूर्ण पॅसेज वाचायचं. आणि एकदा पूर्ण पॅसेज तुम्ही वाचलात मग क्वेश्चन कडे जायचं. आणि क्वेश्चन पण सगळे वाचायचे, म्हणजे A चं वाचायचं, A1 चं वाचायचं, B1 चं वाचायचं, A3 चं वाचायचं, A4 चं वाचायचं, A5 चं वाचायचं. मग सगळं वाचलं की मग सोडवायला जायचं. मग नंतर तेवढाच पोर्शन त्याचा वाचून मग ते समजून घेऊन त्या पद्धतीने लिहायचं. आता व्होकॅब्युलरी सोडवत असताना काय करायचं, त्या पॅसेज मधले तुम्हाला 11 ते 13 ओळी दिलेल्या असतात. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येक ओळीमध्ये एक महत्वाचा शब्द असते आणि त्याच्यावर ते व्होकॅब्युलरीचं क्वेश्चन असतं. मग तुम्ही त्या व्होकॅब्युलरीच्या शब्दाला मार्क केलात आणि त्या पद्धतीने तुम्ही ते शोधून लिहिलात तर तुम्हाला लिहिता येतं. आणि प्रश्न काय विचारला लक्षात घ्या, सिनोनिमस म्हणजे समानार्थी शब्द, अँटोनिमस म्हणजे विरुद्धार्थी शब्द, मिनिंग त्याचं विचारलं असतं, 1 वर्ड दिलेलं असतं. आणि हे सगळे शक्यतो तुमच्या पुस्तक मधले असतात. आणि इथं पण म्हणजे त्याची डिफिकल्टी लेवल आणखीन जरी पॅसेज असला तरी त्याची डिफिकल्टी लेवल सारखीच असते आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहिता येते. आता आपण पुढच्या सेक्शन कडे वळणार आहे. आता पुढचं जे सेक्शन आहे क्वेश्चन नंबर 3 हे पोएट्रीचं आहे. आता पोएट्री म्हणजे तुम्हाला लक्षात येतं, तुम्हाला माहित आहे की आपल्या 1.1 आणि 1.3, 2.1 आणि 2.3, 3.1 आणि 3.3 आणि 4.1 आणि 4.3 या सगळ्या ठिकाणी आपल्याला कविता दिलेल्या आहेत. आणि हे कविता किती आहेत, आपल्याला 8 कविता दिलेल्या आहेत. आणि 8 कवितेवर आपल्याला 2 कवितेवर प्रश्न विचारले जातात. मी तुम्हाला आधी पण सांगितलं त्या आधीच्या व्हिडिओमध्ये की तुम्हाला यावेळेस कुठले कविता विचारल्या जाणार आहेत. गेल्या वेळेला युनिट 2 आणि युनिट 4 विचारले होते. या वेळेला तुम्हाला युनिट 1 आणि युनिट 3 मधले कविता विचारले जाणार आहेत. म्हणजे टीनेजर्स प्रेयर किंवा बास्केट फुल ऑफ मूनलाइट किंवा इफ आणि स्टॉपिंग बाय वुड्स ऑन अ स्नो इव्हनिंग, ह्या 4 कवितेत तुम्हाला प्रश्न विचारले जातील. आता हे करत असताना तुम्ही काय करायचं, पहिला जो क्वेश्चन आहे तो कॉम्प्रेन्शनचा आहे. कॉम्प्रेन्शन मध्ये तुम्हाला 3 प्रश्न विचारले जातील, A1 A2 आणि A3. आता याच्यामध्ये पण तुम्हाला प्रश्न विचारताना काय करतील ते की तुम्हाला मॅच करायला सांगतील किंवा कम्प्लीट करायला सांगतील. अशा पद्धतीने तुम्हाला इथं पण फॅक्च्युअल क्वेश्चनच असतात. जसं आपण पॅसेज मध्ये बघितलं सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन असतात, तसं सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन या ठिकाणी विचारले असतात. आता फॉर एक्झाम्पल तुमच्या इथं एक एक्झाम्पल मध्ये इथं त्यांनी दिलंय पोएम, बघा कुठली आहे, इमोशन्स आर नॉट इम्पॉर्टंट इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्बुलंट इमोशन्स those which make your eyes glisten and your heart beat fast, you start dying slowly. You start dying slowly चे पॅसेज दिलेले आहेत, पोएम दिलेले, सॉरी. आता या पोएम मध्ये तुम्हाला काय विचारलं, तरी पहिल्या क्वेश्चन मध्ये A1 मध्ये ट्रू फॉल्स विचारलाय. जसे आपण फॅक्च्युअल म्हणलं की नाही कम्प्लीट विचारतात ते. आणि सेकंड मध्ये काय विचारलंय, कम्प्लीट द सेंटेन्स विचारलाय म्हणजे A2 मध्ये. आणि त्याच्यानंतर थर्ड मध्ये त्यांनी काय विचारलंय, आता थर्ड मध्ये काय असतं तुम्हाला माहित आहे, काय असतं सांगा बघू.
की A3 मध्ये कॉम्प्रिहेन्शन मध्ये शक्यतो तुम्हाला पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स विचारलेलं असते. आता तुम्हाला प्रत्येक कवितेमध्ये माहित आहे पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स कुठले आहेत आणि कुठल्या पद्धतीने तुम्ही लिहायचं. आता जर समजा तुम्ही पहिला पोएम घेतलात, आता टीनेजर्स पेअर घेतला, तर आता याच्यातले तुम्हाला जर रायमिंग पेअर तुम्ही लिहायचं म्हणलात, कसं आपण रायमिंग पेअर लिहितो, ब्लेसिंग्स, मेक, चूज, टेक. आता मेक, टेक, आता हे तुमच्याकडे आहे पुस्तक, आता तुम्ही एकदा ते रायमिंग पेअर बघून घ्या. शेवटचे आपण म्हणतो आता लाईफ, सक्सेस, सक्सेस, रोड. आता काय करायचं, पहिलं जे वर्ड आहे ते सेकंडशी राईम होतं का बघायचं, सेकंडशी राईम झालं तर थर्डशी होतं का बघायचं, मग पहिलं सोडून द्यायचं. आता आता इथं पहिलं काय लाईफ आहे, लाईफ सक्सेसशी होतंय का, नाही होत. लाईफ रोडशी होतंय का, नाही होत, सोडून दिलं हे. आता सक्सेस रोडशी होतंय का, नाही झालं. सक्सेस डिस्ट्रेस होतंय, मग हे लिहून टाकायचं, सक्सेस डिस्ट्रेस. आणि तुम्ही एक लक्षात घ्या, हे तुम्हाला कवितेतलं पण विचारतात, बाहेरचं पण विचारतात रायमिंग पेअर, आणि कंपल्सरी तुम्हाला 2 मार्कासाठी विचारलं जातात. याचे 2 मार्क तुम्हाला पैकीच्या पैकी पडू शकतात. ते तुम्ही त्या पद्धतीने लिहा. आणि त्याच्यानंतर त्याचं ऍप्रिशिएशन जे आहे ते खाली विचारलं जात आहे बघा. आता ऍप्रिशिएशन मध्ये काय केलं जात आहे, तुम्हाला 5 प्रश्न विचारले जातात. पहिल्यांदा टायटल विचारलं जातं. आता टायटल तुम्हाला दिलेलं असतं तिथं, टायटल लिहायचं, त्याला अर्धा मार्क तुम्हाला मिळू शकतो, टायटल आणि नेम ऑफ द पोएट साठी दोन्ही पण दिलेलं असतं. आता तुम्ही बघा, आता हे पोएमचं जे टायटल आहे, हे टायटल आणि हे नेम ऑफ द पोएट, हे दोन्ही दिलेलं असतं तुम्हाला. फक्त तुम्ही बघून लिहायचं, तुम्ही बघून लिहिलं की 1 मार्क मिळते तुम्हाला, म्हणजे नेम ऑफ द पोएट आणि टायटल तो लिहा. त्याच्यानंतर 1 आणि 2 मध्ये नंतर तुम्हाला रायमिंग स्कीम लिहायचं. आता प्रत्येक पोएमचं रायमिंग स्कीम तिथं दिलेलं आहे माझ्या, तुम्ही या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये बघू शकता. मी सगळ्या पोएमचं म्हणजे 8 पोएमचं ऍप्रिशिएशन टाकलेलं आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. ते रायमिंग स्कीम त्याचं लिहा. त्याच्यानंतर फिगर ऑफ स्पीच, आपले प्रत्येक पोएमच्या मध्ये जे दिलेले फिगर ऑफ स्पीच येतात ते दिलेले आहेत तुम्हाला. तो कुठला फिगर ऑफ स्पीच दिलाय त्यांनी, म्हणजे तो तुम्ही लिहा. त्याच्यानंतर मग त्याचं सेंट्रल आयडिया काय करा, प्रत्येक पोएमचं सेंट्रल आयडिया 2 ते 4 ओळीमध्ये तुम्ही पाठच करून टाका. आता टीनेजर्स प्रेयर मध्ये काय आहे बाबा, त्याचं सेंट्रल आयडिया काय आहे, त्या पद्धतीने तुम्ही तो त्याचं सेंट्रल आयडिया पाठ करून तुम्ही ते लिहू शकता. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, काय तो पोएट सांगतोय, कोणाला सांगतोय, त्या पद्धतीने तुम्ही 1-2-4 ओळीमध्ये त्याचं सेंट्रल आयडिया पाठ करून तुम्ही लिहू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्या पोएट्रीचे 5चे 5 मार्क मिळू शकतात. टायटल आणि नेम ऑफ द पोएट लिहू शकता तुम्ही, राईम स्कीम पाठ करू शकता. ते एबी आहे, एसीएस एबी ए आहे, काय आहे ते बघून एकदा पाठ करा तुम्ही. आणि त्यानंतर फिगर ऑफ स्पीच तुम्हाला लिहिता येते. कुठलं फिगर ऑफ स्पीच दिलं त्यांनी, अपॉस्ट्रॉफी आहे का, इलिस्ट्रेशन आहे का, कुठलं आहे. आता समजा दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट असं असेल, म्हणजे दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट, रिपिटेशन केलं इथं, आपण म्हणू शकतो एलिट्रेशन आहे बाबा पहिला पोएम मध्ये म्हणून. त्या पद्धतीने तुम्ही ते बघून घ्या एकदा आणि ते लिहू शकता तुम्ही. तुम्ही पाहिजे तर तो मी शेअर केलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये ऍप्रिशिएशन, ते एकदा वाचून घ्या, म्हणजे तुमचं कवितेचा प्रश्न